श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी खूप मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरातील गृहलक्ष्मीने घटस्थापन करण्यापूर्वी कोणती कामे करावीत हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आपल्या घरात घटस्थापना करण्यापूर्वी तुम्ही सुद्धा ही कामे केली तर आपल्या घरामध्ये कुलदेवीचा अखंड वास राहील। कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होऊन आशीर्वाद देईल आणि आपल्या घराची कायम भरभराटच होईल। तर त्यासाठी घरातील स्त्रियांनी काय काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्याआधी आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर घटस्थापनेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठून सर्वात प्रथम अंगणाची साफसफाई करून घ्यायची आहे। त्यामुळे धुळीमार्फत जी काही नकारात्मकता आपल्या दारामध्ये येऊन साचलेली असते ती निघून जाते आणि स्वच्छ झाडून काढल्यावरती आपल्याला अंगणामध्ये सडा टाकायचा आहे। शक्य असेल तर तुम्ही स्वच्छ अंगण धुवूनच काढा, कारण नवरात्रीमध्ये स्वच्छता खूप मोठ्या प्रमाणात केली जाते। जे जे इतर वेळेस जास्त डीप क्लिनिंग करत नाही ते सुद्धा नवरात्रीमध्ये पूर्ण घर स्वच्छ करतात। नवरात्रीच्या आधी तुम्हाला तुमच्या घरातील जे काही जाळजळमट जी काही धूळ आहे ती सुद्धा काढून टाकायची आहे, कारण आपल्या घरात जो काही कचरा आहे तो अलक्ष्मी स्वरूपात आपल्या घरात असतो आणि आपण आधी अलक्ष्मी घरातून बाहेर काढायचे आहे, तेव्हाच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करेल। घटस्थापना करण्यापूर्वी आपल्याला आपलं संपूर्ण घर स्वच्छ चकाचक करायचं आहे। त्यामध्ये मग सगळंच आलं, घराची साफसफाई, जाळजळमट, कचरा काढणं, घराचे स्वच्छ पडदे, अंथरूण, पांघरूण हे स्वच्छ धुवून काढणं, घरामध्ये जेवढी काही आपल्या घरामध्ये भांडी असतात ती सुद्धा सर्व धुतली जातात। म्हणजे गावाकडे याला दसरा काढणं असं म्हणतात। म्हणजे घरातलं सगळं काही धुवायला काढलं जातं, घराची साफसफाई केली जाते, घराला रंग दिला जातो। त्यामुळे नवरात्रीमध्ये जेवढी काही स्वच्छता तुम्हाला करणं शक्य आहे तेवढी तुम्ही करायची आहे, कारण जिथे स्वच्छता असते तिथे साक्षात अष्टलक्ष्मी नांदते। अष्टलक्ष्मी म्हणजे सुख, समृद्धी, धनसंपदा, धनधान्य, ऐश्वर्य यालाच अष्टलक्ष्मी म्हणतात। म्हणजे यापैकी आपल्याला कशाचीच कमतरता राहत नाही। मोठमोठी कपडे, मोठमोठी भांडी धुणं ही साफसफाई तुम्ही 15-15 दिवस अगोदर पण करू शकता, कारण एवढं सगळं करणं एका दिवशी शक्य नाहीये। मात्र अंगणाची साफसफाई, लादी पुसणे ही आपल्याला कामे रोजच्या रोज करायची आहेत। तर घटस्थापनेच्या दिवशी अंगणाची साफसफाई झाल्यानंतर तुम्हाला घरातील लादी पुसून घ्यायची आहे। तर एका स्वच्छ पाण्यामध्ये मी थोडंसं खडे मीठ, हळद आणि थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने फरशी पुसून घेणार आहे। मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं आणि हळद सुद्धा तितकीच शुभ मानली जाते। हळदीमध्ये सुद्धा नकारात्मकता घालवण्याचे गुणधर्म असतात, त्यामुळे तुम्हाला हळद आणि मीठ पाण्यामध्ये घालून त्या पाण्याने फरशी पुसून घ्यायची आहे। असं केल्याने आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता, निगेटिव्हिटी असते ती सर्व निघून जाते आणि घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। अशा पद्धतीने आपल्याला आपलं संपूर्ण घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि सर्व घराची साफसफाई झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये गोमूत्र शिंपडायला विसरायचं नाही। आमच्या गावाकडे जी कामं केली जातात ते मी तुम्हाला सांगत आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमूत्र अतिशय पवित्र मानलं गेलं आहे। संपूर्ण घरामध्ये सर्व व्यक्तीच्या अंगावरती आणि जिथे आपण घट बसवणार आहोत त्या जागेला सुद्धा आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे। यामुळे आपलं घर एकदम पवित्र होतं। यामुळे सुद्धा जी काही नकारात्मकता, वाईट शक्ती असेल ती निघून जाते आणि आपलं घर पवित्र होतं, स्वच्छ होतं असं मानलं जातं। हे गोमूत्र तुम्ही एखाद्या पानाफुलाच्या साहाय्याने सर्व घरात शिंपडू शकता। मी तुम्हाला सांगायचं विसरले, आपल्या घराची साफसफाई, लादी पुसून झाल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं। स्नान करताना स्त्रियांनी आपले केस सुद्धा स्वच्छ धुवावेत, कारण या दिवशी आपला उपवास असतो। काही जणांचा 9 दिवस असतो, काही जणांचा उठता बसता असतो, त्यामुळे सर्व स्त्रियांनी केस धुवायचे आहेत। त्यानंतर दारामध्ये छानशी रांगोळी काढावी। आता बघा, हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला दररोज रांगोळी काढणं शक्य होत नाही, त्यामुळे बऱ्याच स्त्रिया काढत नसतील। पण नवरात्रीमध्ये 9 दिवस अगदी छोटीशी का होईना, पांढरी का होईना, रंगीबेरंगी नसेल पण पांढरी का होईना, दारामध्ये छोटीशी रांगोळी अवश्य काढावी। आपल्या दारामध्ये रोज सडा रांगोळी काढणं हे सुद्धा खूप शुभ लक्षण आहे। त्यामुळे छोटीशी का होईना दररोज रांगोळी काढा आणि त्यावरती हळदी कुंकू टाकायला विसरू नका, किंवा यामध्ये तुम्ही कलर पण भरू शकता। मात्र पांढरी रांगोळी अशीच्या अशी ठेवू नका, किमान हळदी कुंकू तरी त्यावरती वाहा। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचं आगमन होणार असतं आणि लक्ष्मी ही मुख्य दरवाजातूनच आत येत असते। त्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजा सुद्धा स्वच्छ असणं गरजेचं आहे। त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपला उंबरठा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि उंबरठ्या जवळचा आतला बाहेरील भाग सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचा आहे। आपलं मुख्य दारच असं स्वच्छ सुशोभित असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल, प्रसन्न होईल। आणि उंबरठा पुसल्यावरती मात्र उंबरट्यावरती तुम्ही लक्ष्मीची पावले काढायला अजिबात विसरू नका।
रांगोळीच्या सहाय्याने उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावलं आणि शक्य असेल तर स्वस्तिक सुद्धा अवश्य काढावं. शक्य असेल तर उंबरठ्याभोवती सुद्धा रांगोळी काढावी आणि त्यावरती हळदी कुंकू वाहावं. आपण जर असा उंबरठा स्वच्छ करून उंबऱ्याची सजावट केली म्हणजे रांगोळी काढली, उंबरठ्याची पूजा केली तर बाहेरून येणारी जी काही नकारात्मकता, जी काही वाईट शक्ती आहे ती बाहेरच राहते, उंबऱ्याच्या आतमध्ये ती येऊ शकत नाही. त्यामुळे आपण उंबरठ्याची सुद्धा पूजा अवश्य करावी. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुख्य दरवाजा हा सुद्धा या दिवशी स्वच्छ करणं गरजेचं आहे. कारण आपल्या मुख्य दरवाजावरती सुद्धा बरीच धूळ साचलेली असते बाहेरून येणारी. त्यामुळे आपल्याला दरवाजा सुद्धा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे. त्या पाण्यामध्ये तुम्ही हळद मीठ टाकून त्या पाण्याने सुद्धा दरवाजा पुसू शकता. कारण धूळ साचलेली असते म्हणजे एक प्रकारची नकारात्मकताच आपल्या घरामध्ये असते, त्या दरवाजावरती असते. त्यामुळे हळद मिठाच्या पाण्याने दरवाजा पुसला तर सर्व नकारात्मकता निघून जाते. आणि त्यानंतर मग तुम्ही हळदी आणि कुंकवाच्या सहाय्याने दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे आपल्याकडे खूप शुभचिन्ह मानलं जातं. दरवाजावरती जर हळद कुंकू मिश्रित असं स्वस्तिक असलं तर बाहेरून येणारी जी काही नकारात्मकता वाईट शक्ती ती सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आपल्या घरामध्ये. कारण या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो, आपला कुळाचार करत असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तर झाल्याच पाहिजेत. त्या स्वस्तिकची सुद्धा तुम्ही हळद कुंकू अक्षता फुलं वाहून धूपदीप ओवाळून पूजा करायची आहे. म्हणजे आपण जे काही उंबरठा पुसला, घराचा दरवाजा पुसला, उंबरठ्याची पूजा, स्वस्तिकची पूजा हे सगळं आपण देवीच्या स्वागतासाठी करायचं आहे. कारण माता लक्ष्मी उंबरठ्यामधूनच घराच्या मुख्य दरवाजातूनच प्रवेश करत असते. त्यामुळे घराचा उंबरठा असा सुशोभित स्वच्छ असेल तर माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल. त्याचबरोबर या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानाचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावायला विसरू नका. कारण आपण देवीच्या स्वागतासाठी हे अवश्य लावायचं आहे. कारण नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा वास असतो. या दिवसांमध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना देवी आपल्या घरामध्ये वास करत असते. त्यामुळे आपल्याला आपलं घर असं प्रसन्न ठेवायचं आहे. आणि आंब्याच्या पानाचं तोरण लावल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते असं म्हटलं जातं. त्यामुळे आंब्याच्या पानाचा या तोरणामध्ये समावेश अवश्य असावा. ही सर्व कामं झाली की आपण घटस्थापना करू शकतो. पण त्याआधी आपल्या घरातील आपल्याला देवसुद्धा स्वच्छ करायचे आहेत. या दिवशी आपल्या घरातील आपल्याला सर्व देव, जे काही देवीचे टाक मूर्ती हे सर्व काही स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर घटस्थापना करायची आहे. कारण एकदा का घटस्थापना केली की मग दसऱ्यापर्यंत देव हलवले जात नाही. फक्त त्यांची रोज हळद कुंकू वाहून धूपदीप ओवाळून पूजा केली जाते. त्यामुळे या दिवशी आपल्याला देव स्वच्छ करून विड्याच्या पानावरती स्थापन करायचे आहेत. काही जणांकडे थोडीफार पद्धत ही वेगवेगळी असू शकते, तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करा. पण या दिवशी आपल्याला देवघरातील देव स्वच्छ वगैरे केल्यानंतर, देवाचं मंदिर वगैरे स्वच्छ केल्यानंतर मगच घटस्थापना करायची आहे. त्यानंतर बघा, घरातील स्त्रिया घटस्थापना करताना काही जण नवरात्रीच्या 9 रंगाच्या साड्या परिधान करत असतील तर ते अतिशय उत्तम. नसेल तर मग तुम्ही घटस्थापना करताना तरी लाल रंगाची साडी अवश्य घाला. आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या, अंगावरती साडी अवश्य असावी. कारण हे सर्व देवीला अतिशय प्रिय आहे. हे सर्व परिधान करून आपण अगदी मनोभावे देवीची पूजा केली तर देवी तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होईल. शेवटी तुमची इच्छा आहे. मी तुम्हाला फक्त सांगितलं की देवीला लाल रंग अतिशय प्रिय आहे, 16 शृंगार अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे शक्यतो आपण या गोष्टी कराव्यात. कारण सर्वात शेवटी भाव महत्त्वाचा आहे. आपण एखादी गोष्ट अगदी मनापासून मनोभावे देवीची पूजा केली तर ती देवीपर्यंत नक्कीच पोहोचते असं म्हणतात. त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला शक्य होईल तेवढ्या गोष्टी आपण कराव्यात. त्यानंतर नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये एका तरी व्यक्तीचा 9 दिवसाचा उपवास असतो आणि त्यांच्यासाठी रोज फराळाचे पदार्थ तर बनवावेच लागतात. तर त्यासाठी तुम्ही नवरात्रीला सुरुवात झाली की एखाद्या चिनी मातीच्या भरणीमध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये एखादं मीठ सेपरेटच काढून ठेवा. कारण आपली रोजची जी मिठाची भरणी असते त्यामध्ये बऱ्याच जणांनी हात घातलेला असतो किंवा काही जणांना हातानेच मीठ घालायची सवय असते. त्यामुळे आपल्या एवढं लक्षात येत नाही, चटणीचा हात मिठात, मिठाचा हात हळदीत असं होतं. त्यामुळे शक्यतो उपवासाचं मीठ असं सेपरेटच काढून ठेवलं की मग उपवासाच्या पदार्थासाठी आपण हे मीठ सहज घालू शकतो. आता या ठिकाणी तुम्ही उपवासाला कोणतं मीठ खाता ते तुम्ही बाजूला काढून ठेवा. इथे व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी इथे साधंच मीठ वापरलेलं आहे. बरेच जण सैंधव मीठ खातात, तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता. आणि मिठाच्या भरणीमध्ये एखादा स्वच्छ चमचा अवश्य ठेवा. कारण आपण त्यात हात घातलेला असतो, त्यामुळे खरकटा हात आपल्या मिठामध्ये जाणार नाही. त्यामुळे एखादी उपवासाच्या मिठाची भरणी अवश्य ठेवावी.
तर अशा प्रकारे मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला जी काही कामं सांगितली तुम्हाला शक्य होईल तेवढी नक्कीच करा, कारण यामुळे तुम्हाला कोणता तोटा तर होणारच नाही, उलट यामुळे आपलं घर स्वच्छ राहील. 9 दिवस कुलदेवीचा वास आपल्या घरामध्ये असतो, त्यामुळे आपण ह्या गोष्टी अवश्य केल्या पाहिजेत. तुम्ही जर घटस्थापना करण्यापूर्वी असं घर स्वच्छ सुशोभित केलं तर आपल्या कुलदेवीचा अखंड वास आपल्या घरामध्ये कायम राहतो आणि घराची नेहमी भरभराटच होते. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.